लिया चरित्र लिया क्रमांक 265 निफाडे आत्मेया रामा पयोवर्त देणे। तेथून गोसावी निफाडला गेले, कोकणाई देवीच्या देवळाजवळ थोडा वेळ बसले, मग तेथून डखलेयाला बिहाड पाहायला पाठविले। ते नारायणाच्या मठाकडे गेले तर महादेवाच्या देवळात आत्माराम बसला होता। त्याने डखलेयाला पाहिले आणि ते बोंबलू लागले, अशा पाप्यांच्या चांडाळांच्या गावाला गोसावी कशाला आले? पुसले, तुम्ही कोण? म्हणाले, आम्ही श्रीचांददेवराऊळ गोसावी यांचे। मी भुकेने व्याकुळ होऊन आरोळ्या देत आहे। मी पयोवर्ती, फक्त दूध वा दुधाचे पदार्थ सेवन करणारा आत्माराम माझे नाव आहे। मी 3 दिवसांपासून उपाशी आहे, परंतु कोणी मला पयोवर्त दिले नाही। मग डखले परत गोसावियांच्या जवळ आले। त्यांनी सर्व वृत्त गोसावियांना सांगितले। जी आत्माराम भुकेने व्याकुळ होऊन आरोळ्या देत आहे। सर्वज्ञ म्हणाले, हे काय आहे? डखलेया, नाव तर आत्माराम आणि भुकेलो म्हणून आरोळ्या देतो, हे तर अतिविरुद्ध आहे। मग गोसावी नारायणाच्या मठाकडे गेले। मठाच्या पटीशाळेत गोसावी बसले होते, तर ते गोसावियांना पाहून मोठमोठ्याने आरोळ्या देऊ लागले। गोसावियांनी बाईसांना पुसले। बाई, हे कोण? बाईसा म्हणाल्या, बाबा, हे वामदेवाचे प्रथम शिष्य आत्माराम। मग सर्वज्ञ म्हणाले, महात्म्याला पयोवर्त द्या। मग बाईसांच्याकडून एक दाम घेऊन डखल्यांना दिला। डखले म्हणाले, जी याला पयोवर्त का देता? सर्वज्ञ म्हणाले, हा बाईसांचा पूर्वीचा गुरुबंधू आहे, याला दूध दिले नाही तर बाईसांना वाईट वाटेल की। रामनाथाच्या देवळात आसन, संगमेश्वरला वस्ती, मुक्काम झाली।